गोपीला देव मथुरेशी चाल सोडोनी गोपीला देव मथुरेशी जसा आज देव मथुरा सोडून जातोय म्हणजे वृंदावन सोडून तसं ही कथा उद्या हे गाव सोडून जाईल। पण एक विनंती आहे, एक प्रार्थना आहे, उद्या कथा संपते का दादा? पण परवा काल्याचं कीर्तन आहे, याच साल्याचं काल माझ्याकडे पण ऐका ना, ऐका रथ मथुरेत पोहोचतो। मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर स्वागत होतं, चाणूर मुष्टिकांच्या सोबत संघर्ष होतो, कुब्जेवर कृपा होते आणि कंसाला कृष्ण परमात्मा स्वतःच्या हातात धरून बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। मारून टाकतो, उग्रसेनाला साम्राज्य दिलं जातं। ऐका, हे इतकं सोपं आहे का राजो? तुम्हाला खरं सांगू का, भागवत कथा 1000 दिवस सांगितली तरी संपत नाही, पण आम्ही त्याला जजमेंट लावलंय सप्ताह 7 दिवसाचा। ज्ञानोबरायांना हे माहिती होतं पुढचा काळ फार गतिमान येणार आहे, म्हणून त्यांनी अगोदरच लिहून ठेवलंय देवाची ये द्वारी। त्यांना माहिती आहे माणसं बसणार नाही 7-7 दिवस, त्यांनी ते एकदम सोपं केलं। किती बोला ना, क्षणभर बर का दादा, किती क्षणभर। पण एकनाथ महाराजांचा अवतार त्यांच्या पुढचा आहे, शांती ब्रह्मनाथ महाराज। ते काय म्हणले, अर्धक्षण घडता संताचे संगती, अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महात्मा, तेने होय शांती महात्मा, संत संग देई संत संग देई, संत संग देई संत संग देई। दादा इथं बस, इथं बस, हा ये पुढे, पुढे इथे इथे बस बस, छान बस बस बस, जय। माझं चांगल्या माणसावर लक्ष कमी असतं, पण जे आधू बाबा तुम्ही कशामुळे लक्ष देतो? आंधळ्या पांगळ्याचा एक विठू त्यांच्या रूपात देव येत असतो। ना जाने किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन का दर्पण देख के राम के दर्शन। कुठं आलो आपण? अर्धक्षण घडता, माऊलींचं किती? 1 क्षण, नाथांचं किती? तुळशीदास त्याच्या पुढचे, एक घड़ी उसमें आधी, आधी में पुनः
तुलसी संगत साधु की कटे कोटि अपराध रे भाई, कटे कोटि अपराध रे भाई, कोटि अपराध। गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात गोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात गोते, गण गण गणात, गण गण ते वेळेवर लागलं तर मग आपल्या वेळ येते का मग? आई ऐका ना, कुठं उग्रसेनाला साम्राज्य थोडं पुढे चला ऐका. बलराम दादा म्हणले आता उग्रसेना आपल्याला कुठे जायचं, ते काय म्हणले? गुरु ग्रह गय भूपड़ रघुराई, अल्प काल सब विद्या पाई, गुरु ग्रह गय भूपड़ रघुराई, अल्प काल सब विद्या पाई। श्री राम श्री राम श्री राम हर करम अपना करेंगे, है वतन तेरे, दिल दिया है भारत माता की। तू मेरा करमा, तू मेरा धर्मा, तू मेरा ईमान है। हम जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। कुठं? गुरुजींच्या घरी. जुन्या काळात गुरुजींच्या घरी पाठवित होते, आता गुरुजीला घरी बोलत. इतके दलिंदर लोक.
आमच्या पोराला घरी शिकवता का? अरे ते तुला पुन्हा घरात नाही ठेवणार. इकडे लक्ष द्यायचं. शिकायला गेले बरं का माझ्या लय महत्वाचा मुद्दा आहे का ना. आमची श्रीमती श्री राधा राणी. अरे सुने यार, अरे काय सुनता है तू, सुन जरा. एकदा काय झालं, त्या कोणत्या देशात, बिहार ना, बिहार मध्ये काय झालं, ए मा इकडे लक्ष दे वहिनी, हेडो दादा. बिहार मध्ये एकदा श्रीकांत मध्ये पोरग शाळेत गेलं नाही 2 दिवस, आणि त्याचे मास्तर त्याला काय म्हणला, बौखला गए हो का, स्कूल काहे नाही आए ते बुड़बक कहीं का. कोणाला म्हणले ते, अरे 2 दिन स्कूल काहे नहीं आए थे, बौखला गए हो का. ते पोरग काय म्हणलं, मास्टर जी जो 2 दिन आए थे उनको कलेक्टर बना दिए हो का. चला इकडे वृंदावनला चला. आमची राधाराणी अशी फुल आहे ना, तिच्याकडे फुल असायचं असं बरं का, ते असं सुगंध घ्यायची आहा, आणि पुन्हा असं त्या यमुनेत सोडून द्यायची, आणि त्याला म्हणायची, लाला को मिलना तो कहियो कि राधा तुम्हारी बहुत याद करते. काय टाकीत होती ते नव्हतं कॉमेडियन कबूतर, जा 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 जा. मुर्दा बसला तुमचा. हे नव्हतं आधी, ते फुल टाकायचे बरं का, फुल, आणि वैन ते बरोबर त्याच टायमाला यायचं. नियती निसर्गाची एक गणित आहेत, लक्षात घ्या. ते फुल यायचं, देव असा हातात घ्यायचा आणि सुगंध घ्यायचा आणि असाच पडायचा पाण्यात. उद्धवजी त्याला उचलायचे, रोज बाहेर आणायचे, आणि त्याला काय म्हणायचे, क्या होता है लाला पता नहीं, लेकिन जो पुष्प आता है तो उसको हाथ में लेके आप तो सो जाते हैं. कृष्ण काय म्हणायचं माहित आहे, उधो मोहे ब्रज विसरत नाही. हाय हाय हाय, काय वाक्य राजा, काळी जसं फाडून टाकतं एवढं एकच वाक्य भागवतात. उधो मोहे ब्रज विसरत नाही, मला वृंदावनाचा विसर पडत नाही रे. एक मन था सो गया गोपी संग, मन न भये 10-20. मन म्हणजे 10-20 नसतात ना, एकच असतं, ते तिथंच राहिलं रे वृंदावनात. उद्धव ब्रज विसरत. उद्धव मला एवढं काय असतं त्याच्यात, आध्यात्मिक उन्नती, ते ब्रह्मज्ञानी होता. कोण? उद्धव. ते द्वैतातला अद्वैती होता. तो म्हणायचा ईश्वराने आपण एकच आहोत. कृष्ण त्याला काय म्हणला, तू इस बात को क्या जाने, तू इस बात को क्या जाने, वो तो हम है उनसे जब दिल की बात होती है तो बस में सारी कायनात होती है. उनसे जब दिल की बात होती है तो बस में सारी कायनात होती है. लब को महसूस तक नहीं होता, लब को महसूस तक नहीं होता, और आंखों आंखों में बात होती है. इस चरित्र देखा ना चरित्र सुना, वो शाम सुंदर को पहचाना.
चित्र देखा ना चरित्र सुना, वो श्याम सुंदर वो पहचान क्या। जिस बंदर ने केवल इमली चखी, जिस बंदर ने केवल इमली चखी, वो सुधा सागर को पहचान। कोई से बात वो क्या जाने, कोई से बात बोला राधा रानी की जय। वो तो हम हैं दीवाने। कोई पागल है यहाँ शोहरत का, कोई पागल है धन दौलत का, कोई पागल है शोहरत का, कोई पागल है माँ बाप का, तो कोई पागल है अपने नारी का। अरे असली पागल तो वो है भैया, असली पागल तो वो है भैया, जो 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 पागल है बाक बिहारी का। कोई से बात को क्या जाने, कोई से बात को क्या जाने, तो हम हैं दीवाने। अरे उधो बंदगी तेरे बस की बात नहीं, उधो बंदगी तेरे। अरे तू प्रेम करू शकत ना, प्रेम करायला काळी ये वो नजराना है साहब जो हर साज पे गाया नहीं जाता। मोहब्बत के लिए कुछ खास दिल मखसूस होते हैं, ये वो नजराना है जो हर साज पे गाया नहीं जाता। एक शेर सांगतो महाराज, मला सकाळपासून तो शेर लय आवडतो महाराज। मुझे गुनाहगार साबित करने की तू जहमत मत उठा, मुझे गुनाहगार साबित करने की तू जहमत मत उठाए मालिक, बस बता दे मुझको कबूल क्या क्या करना है, बस बता दे कबूल क्या क्या, जहमत मत उठा। मुझे कौन जानता था तेरे बंदगी से पहले, मला कौन ओळखीत होता रे जाऊ। मुद्दतों से पड़े थे बाजार में कोई पूछता न था, ऐ मालिक तूने खरीद के मुझको अनमोल बना दिया सा। आता कुठं आलो मी, गुरुजीकडे शिकत होते ना। मग त्याच्यानंतर जरासंधासोबत युद्ध झालं 17 वेळेला। किती राजकारणी मंडळीकडे लक्ष द्या, किती वेळेला। बलराम दादा म्हणायचा रे त्याला मारून टाकून, अरे त्याले, अरे त्याले संपवायचा, डोक्याले ताण कशाला। कृष्ण काय म्हणे, नाही हे फक्त ऐका, हे लिहू नका, तुमच्या राजकारणाचा विषय कशाला लिहायचा आपल्या। संतोष भाऊची पेन दिसला की मी सांगितलं ना, हे ऐका याच्यासाठी फक्त। बलराम दादा म्हणायचा त्याला संपवून टाकू, कुणाला, जरासंध। पण कृष्ण काय म्हणायचा, मुख्य माणसाला संपवायचं नाही, त्याचे पंख छाटायचे फक्त। मग तो एकटा राहतो ना, तो आपले विरोधक जमा करतो, पुन्हा तेवढेच छाटायचे, ते मुख्य केंद्र चालूच ठेवायचं। अरे सध्या पण तेच चाललं ना, मग कृष्ण नीती आहे।
मग 18व्या वेळेला काल यवनावर कृपा केली, मुचकुंदजीवर कृपा केली आणि माझा जगाचा बाप बलराम दादाला म्हणतो अरे भास्कर रे भांडणं आता लग्न वगैरे करू राजा चल आता. मग गाड्या हो गाड्या हो राजा किरे झाला राजा किरे झाला राजा किरे गड्या हो राजा किरे झाला राजा किरे कृष्ण सिंहासन वैसला कृष्ण सिंहासन वैसला वैसला हो राजा किरे राजा किरे क्या बात. कृष्ण सिंहासनी बैसला. आई कोण झालं तो राजा झाला आता गवळ्याचा पोर राजा द्वारकेचा. यमुना के मीठे पानी से शुरू हुई जिंदगी समंदर के खारे पानी तक पहुंच गई. राजा झाला द्वारकेचा द्वारिकाधीश. हाय 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 हाय. आणि मग राजा अरे ऐका रे आता मग रुक्मिणी आई असं गोड वर्णना राजा तिने एक पत्र लिहिलं. कोणी बोला गड्या. हा जगातलं सगळ्यात पहिलं पत्र आहे बरं का ते. काट के उंगली एक जणानं काय लिहिलं बरं का भागवत. एक जणानं लिहिलं बाबा तुम्हाला रक्तानं पत्र लिहा वाटतंय. हे सुद्धा शाईनच लिहिलं ते. लय प्रेमी बघितलेत मी बहुत देखे दिल फेक आशिक. पण श्रीमती श्री राधा राणीने जे पत्र लिहिले ना राजा हो हो विश्वातलं सगळ्यात पहिलं पत्र आहे. माझ्याकडे बघा सगळं. आपल्याला तिचं पत्र म्हणायचं आता तिला वाचायचं आपल्याला तिचं पत्र. म्हणा बिनती सुनिये नाथ हमारी हे हृदयेश्वर हृदय बिहारी सतत प्रतीक्षा अपलक लोचन हे भवबाधा विपत्ति मोचन स्वागत का अधिकार दीजिए शरणागत है नयन पुजारी स्वीकारी स्वीकारी विनती हमारी हे हृदयेश्वर हृदय बिहारी. और कहूं क्या अंतर्यामी तन मन धन प्राणों के स्वामी करुणा कर आकर करिए स्वीकारी स्वीकारी विनती हमारी हे हृदयेश्वर हृदय बिहारी. मोर मुकुट पीतांबर धारी जन्म जन्म की लगन लगी है साक्षी कोरो सारा गगन है गिन गिन कर हर सांस कह रही आएंगे 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 बांके बिहारी. बघा किती गोड पत्र आहे. काय काय ह्याच्यात थोडं तरी आगाऊपणा लिहिलं काय पत्र लिहिले थोबाड तोंडे. आणि माझा तुझ्यावर इतका जीव आहे थोबाड तोंडे का. एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला पत्र लिहायचं शिकलं. वरी लिहायचं म्हणली प्राणो के प्रिय आणि खाली लिहायचं चरणो की दासीन. तू काय बी लिह मध्ये. तिचा घोटाळा असा झाला तिनं लिहिलं वरी चरणो के प्रिय आणि खाली लिहिलं प्राणो की प्यासी. करीन का लोन. अरे किती सुंदर पत्र आहे महाराज. मोर मुकुट पीतांबर धारी जन्म जन्म की लगन लगी है साक्षी कोरो सारा गगन है गिन गिन कर हर सांस कह रही आएंगे भी जा रुत बदल
से पर्दा हटा दीजिए, रुख से पर्दा हटा दीजिए, कुछ तबीयत संवर जाएगी। हाँ भी जा, हाँ भी जा, रुख बदल जाएगी। चांदनी मेरे घर तेरे पे, चांदनी मेरे घर तेरे पे, आज आए न कल आएगी। हाँ भी जा, हाँ भी जा, रुत बदल जाएगी। संगीताची कुठली जात नसते. तर एक जण मला आमच्याकडे आहे, आणि म्हणलं ती संगीता नाही येड्या तोंडाची, संगीत वेगळा. जलू तेरे प्यार पत्र पोहोचलं कुठं? ते कबूतर फिबूतर नव्हते तेव्हा. सुदेव नावाचा ब्राह्मण होता, त्याच्या हातामध्ये पत्र दिलं आणि त्याला सांगितलं जा द्वारिका केलं. जगाचा बाप असा बसलेला आला, पण लग्नाच्या जवळ आला होता. सगळे तयारीत राहा, आहेर वगैरे काढून संस्थानला द्या. जाऊ द्या ना, काल्याच्या अन्नदानामध्ये जाते ना पैसे. इकडे तिकडे खर्चदान कुठतरी जाऊन पोंगे खा, पण पोंगे खात जा. मला खूप आवडले पोंगे, रोज खातो मी रोज. अरे 2 पिशव्या पोंगे रोज. असे पोरं वडी ते पोंगे, मग सकाळी जेवत नाही, तर सगळं सोलून निघाला. असे करते पुन्हा दिवसभर. आपण म्हणाल का मालिश. पण महाराज एक लक्षात घ्या, अरे पोंगे सगळीकडेच मिळते, पण पोंग्याची बी मजा इथलीच आम्हाला. अजून दुसरं काही दाखवलंच नाही. गजानन भाऊनी पोंगेच दिले. एकदा ते कचोरी पिचोरी, एकदा कचोरी दिली बा. आता बाकी आता बघू, आता अजून 2 दिवस. पोरं म्हणले बा इडली पिडली खाल्ली, आता कुठे का. अरे कोण विकास तूच म्हणला ना. पोरच हो, हे पोट्टे सोट्टे जाऊन खाते. महाराज मोर राहिला तसाच. अरे लेकाओ, इथं मजा करताल दुसरीकडे. कुठं आलो आता मी? पत्र गेलं नाही. जगाच्या बापानं असं पत्र वाचलं.
त्याने एक पत्र लिहिलं आणि सांगितलं, जाओ उनसे कहना, सकाळी ज्या वेळेला पार्वतीची पूजा करायला तू येते ना, त्यावेळेला एकटी आहे, बराबर मंदिराच्या बाहेर मी तिथं आपले पोरले येतात, माझी फटफटी तिथंच असेल. अरे तुझी चालूच होत नाही टायमाला रटे खाची. माझा रथ तिथं असेल. पार्वती आहे, रुक्मिणी आई आल्या पूजेला पार्वतीच्या. आहा सकाळीच्या पूजा केली. सुंदर पूजा झाल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब बाहेर आल्या. हळूहळू पायऱ्या उतरताना असा असा रथ पुढे आला. रुक्मिणी शेवटच्या पायरीवर, रथ शेजारी, रुक्मिणीचा हात कृष्णाच्या हातात, रुक्मिणी रथात. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जगातलं एकच प्रकरण आहे, निघून गेल्यावर सुद्धा जय म्हणावं लागतं. इकडे इकडे माझ्याकडे बघा, कुठं बघायला तिकडे इकडे, यांना वाटत कुठून रुक्मिणी येईल. अरे थांबून घ्या ना. लग्नात बायकांना लय सवय बघा तुम्ही. आता समजा हे मंडप आहे, नवरा नवरी इथून येणार, ते कुठे येणार आहे, बोला ना पट इथंच येणार आहे का नाही, पण तेवढा सुद्धा दम पडत नाही बायकाला. बरं नुसत्या पायत्या काय ह्या, जोडा नाही ओपला, पोरगा नाही पोरी सारखा. अरे पोरगा पोरी सारखा असतो का कुठं. तयारी झाली, पत्रिका पाठवल्या, गोकुळला पत्रिका. अक्षता वाटून 5 मिनिट लागेल. अक्षता वाटून. हा सगळ्या उत्सव कमिटीच्या वतीनं आलेल्या पाहुण्यारावळ्याला विनंती आहे, दुपारी जेवण झाले, रिसेप्शन 3 तारखेला असेल. उत्सव कमिटी मंदिराची सर्वांना विनंती करते की रिसेप्शन 3 तारखेला दुपारी 12:30 वाजता सुरू होईल, बंद झाल्यावर संपेल. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. नवरीचे मामा नवऱ्याचे मामा कोण आहेत समोर या, त्यांच्याकडून महाराजाला 20-20 हजार रुपये आहेर असतो. अरे नुसते आकडा सांगितला तर घाबरून गेले, पैसे लागते कोणाला इथं. हळूहळू एकदम हळूहळू, गडबड नाही करायची.
सुंदर सजा दो मुझे मेहंदी लगा दो मुझे श्याम सुंदर की मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो चला सुरू करू लग्नाला अक्षत आले तुमच्याकडे सुरू करू एकदम सजल विहिरी व अमृत तीर्थामध्ये शांतिवनात श्रीमद भागवत कथेच्या 6व्या दिवशी कृष्ण परमात्म्याच्या विवाहाला प्रारंभ होतोय. कस्तुरी तिलकम ललाटी पटिले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रही वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंगनं सर्वांगी हरिचन्दनं सुललितं कंठेश्च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते श्री गोपाल चूड़ामणि शुभं भवतु सा रामे त्र्यंबक चाप ओढोनी बळे मोडोनिया टाकिले पुष्पांते वर्षावदेव करीती त्रैलोक्य आनंदले सीता येऊनी माळ घालती गळा सर्वस्वही अर्पिले जावई रघुराज या वधूवरा कुर्यात् सदा मंगलं सुमंगल सावधान. विष्णूला कमला शिवाशी गिरिजा कृष्णा जशी तुला सरिता तरुसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रिय जशी सावित्री सत्यव्रता तैसी ही वधू साजरी वरितसे हर्षे वरासी आता कुर्यात् सदा मंगलं शुभं भवतु सावधान. भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करे ही कन्या सगुण गुणा रूपवरा कोणामी देई दे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समरपू म्हणे रुक्मा देवी वडील ज्येष्ठ त्यास पुसणे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. आभाराभ पुनिया माता पितांचे सदा मित्रांचे तुमच्या तसेच सती जे ज्येष्ठ त्यांचे सदा वृद्धा पंगुस सहाय द्या मुला मुली विद्यातशी शिकवा हर्षे वृष्टी करा फुलांची अगवे कुर्यात् सदा मंगलं
शुभम भवतु सावधान हरिवल्लभ श्रीनाथ भजो राधे गोविंदा वल्लभ श्रीनाथ भजो राधे गोविंदा द्वारिकानाथ भजो राधे गोविंदा द्वारिकानाथ भजो राधे गोविंदा इकडे बघा लग्न झाले तुमचे तोंड बघायला अरे जरा फ्रेश व्हा या कोली गावात या सजल विहीर परिसरात काय वाजत गाजत अरे सोन्याचं वाशिक लगीन देवाच लागत सोन्याचं वाशिक लगीन देवाच लागत सजल विहीर परिसरात काय वाजत गाजत अरे वनवासी
कुबेर दिगपाल जहाते कवि गोविंद कह सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सम अनुग्रह तुमरे तेते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहो को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह बड़े हनुमान चालीसा होय सिद्धि सा की गौरी सा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महडेरा पवन तनय संकट हरणम मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप सियावर रामचंद्र प्रिय हो पवन सुत हनुमान प्रिय हो उमापति महादेव प्रिय हो बोलो रे भाई सब संतन प्रिय हो सद्गुरुनाथ सरकार की जय 2 मिनिटात सूचना दिल्या की आणि आनंदात भगवान श्रीकृष्णांचा विवाह हा पार पाडलेला आहे. महाराज आपण कथेमध्ये सांगितलं बोलता बोलता बोलले तुम्ही आमचं सर्वांचं समाधान केलेलं आहे. आपलं नावसुद्धा समाधान आहे आणि तुम्ही आम्हाला कबूल केलं आहे की मी अजून या ठिकाणी येईल. आम्ही अतिशय उत्साहात या ठिकाणी आपलं स्वागत करू. महाराज आमचे एक ज्येष्ठ सेवाधारी आहेत श्री भास्करराव सावरकर यांनी मरणोत्तर देहदान करण्याचं या ठिकाणी संकल्प केलेला आहे. भास्करराव सावरकर थोडे समोर याल तर फार चांगलं होईल. आमचे हे सर्वात जुने सेवाधारी आहेत. यानंतर आरती करता जे आजचे अन्नदाते आहेत त्यांचं नाव मी घेतो. अरे चला ना ज्यांचे नाव घेतले ते या बाबा आरतीला पुढे. हॅलो 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 धन्यवाद.
ताट ठेवून हात वर कर चला पटकन चला लवकर कृष्णाचा माय हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः हरे नमः सद्गुरुनाथ